110-120 किलोचा तो माणूस होता, ज्याला आम्हाला उचलून आणायचं होतं भर पावसामध्ये. बापरे. काही आम्हाला वरती घ्या, काका मला पहिलं न्या, की आता ते बघत होते ना जेव्हा उजाडल्यानंतर की अरे त्याला घेऊन जातात, मग त्याला कधी नेणार, कधी आणणार, मग परत कधी येणार. कारण कायम म्हणजे तिथून गेलं तरी लक्षात अरे बस अपघात. असं तुम्ही जेव्हा माणसांचं रेस्क्यू करत असता, सगळ्यात लांबलेला रेस्क्यू कुठला होता? बॉडी पूर्ण भरावी लागते गोणीमध्ये, बापरे. 2 गोण्यांमध्ये, म्हणजे अर्धी इकडून प्रॉपर अशी. तर हे कसं काय तुम्ही करता? म्हणजे तुम्हाला असं काय म्हणतात नॉशिया किंवा त्याला एक असं अनइझीनेस असं येत नाही? तिथे उतरल्यावर तुम्हाला प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिक वेफर्सचे, त्याच्याशिवाय काहीच दिसणार नाही, काहीच नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे व्हॅलीजची. 2006, 7, 8 नंतर इतक्या समन्स आले ना आम्हाला, जसे रेस्क्यूचे कॉल तसे समन्स आमच्या घरी. बापरे. म्हणजे गुन्हेगारच आम्ही झालो. आपण प्राण्याला हे सांगू शकत नाही. प्राण्याला कायम असं वाटतं की त्या मला मारायलाच माणूस येतोय. आपल्यावर अटॅक करणार. अशी जी माणसं बाहेर येतात, तुमच्यामुळे वाचतात, ती माणसं नंतर फंडिंग करत नाही, यातनं काहीही मिळत नाही, पैसे नाही, गेन नाही, काही नाही. व्हॉट मोटिवेट्स यू की आपण हे करायला पाहिजे?